पावसाळ्यात बाहेर थंडगार वातावरण असलं की एकच गोष्ट हवी असते, गरमागरम सॉफ्ट आणि ज्युसी मोमोज. नमस्कार, होम शेफ ऐश्वर्यामध्ये तुमचं स्वागत आहे. बाहेरचे मोमोज खायला सगळ्यांनाच आवडतात, पण आज आपण हेच डिलिशियस मोमोज अगदी सोप्या पद्धतीने आपल्या घरच्या किचनमध्ये बनवणार आहोत. इथे ना मी पत्तागोबी आणि गाजर घेतलेली आहे. इथे मी पत्तागोबी कट करून घेते. या पद्धतीने मी याला बारीक कट करून घेते आणि हे या चॉपरमध्ये टाकते. या चॉपरमध्ये टाकल्याच्या नंतर एकदम बारीक असे हे कट होतात. चॉपरमध्ये टाकून याचं झाकण लावायचे आणि याला या पद्धतीने बारीक असं चॉप करून घ्यायचे. इथे मी पत्तागोबी चॉप करून घेतलेली आहे. हे मी एका डिशमध्ये काढून घेते आणि गाजरही कट करून घेते या पद्धतीने. आणि हेही आपल्याला या चॉपरमध्ये टाकायचे आणि यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत 5 ते 6 आणि लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत 7 ते 8 आणि याचं झाकण लावून यालाही आपल्याला छान बारीक असं चॉप करून घ्यायचं आहे. आपलं गाजरही छान चॉप झालेलं आहे. हेही मी या डिशमध्ये काढून घेते. तुम्ही यामध्ये हवं असेल तर शिमला मिरचीही टाकू शकता आणि बारीक कट केलेला कांदाही यामध्ये टाकायचे. आता आपण ना स्टफिंगला फोडणी देऊया. त्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलेली आहे आणि तेल गरम झाल्याच्या नंतर यामध्ये भरपूर असं लसूण बारीक कट करून टाकायचे आणि लसूण थोडंसं फ्राय झाल्याच्या नंतर जे आपण व्हेजिटेबल्स कट करून घेतलेले आहेत ना ते यामध्ये टाकायचे आणि 2 मिनटं परतून घ्यायचे. आणि यामध्ये आपल्याला आता मीठ टाकायचे 1 चम्मच आणि काळी मिरी पूड टाकायची 1 चम्मच आणि सोया सॉस टाकायचे 1 चम्मच आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचे. मिक्स करून घ्यायचे. व्हेजिटेबल्स जास्त शिजवायचे नाही आहेत. थोडं क्रंची राहिलं तर मोमोजची स्टफिंग अजून छान लागते. त्यामुळे हे मिक्स करून आपल्याला गॅस बंद करायचे आणि स्टफिंगला थंड होऊ द्यायचे. आता आपण पीठ मळून घेऊया. मी एका ताटलीमध्ये मैदा घेतलेली आहे. यामध्ये मीठ टाकायचे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला घट्टसर असं पीठ मळून घ्यायचे. या पद्धतीने मी हे घट्टसर असं पीठ मळून घेतलेले आहे. जास्तही घट्ट आणि करायचं नाही आणि जास्तही नरम नाही. असं नॉर्मल असं आपलं पीठ मळून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनटं हे पीठ असंच मुरायला ठेवायचं आहे. 15-20 मिनटाच्या नंतर आपलं पीठ छान व्यवस्थित असं झालेलं आहे. याला मी परत 2 मिनटं मळून घेते. आता ना आपल्याला पिठाचे छोटे छोटे पोर्शन घेऊन कोरडं पीठ लावून अगदी पातळ लाटून घ्यायचे. अगदी पातळ शीट लाटून घ्यायचे. खूप जाड ठेवायची नाही कारण मग मोमोज सॉफ्ट वाटणार नाहीत. आणि एका प्लेटाच्या साहाय्याने मी या पद्धतीने कट करून घेतलेली आहे याला. आता याच्या मधोमध आपल्याला स्टफिंग ठेवूया आणि आता मोमोजला सुंदर शेप देऊया. यावरतून मी थोडंसं कोरडं पीठही टाकते. हे ज्याला शेप देताना पहिल्यांदा थोडं डिफिकल्ट वाटू शकतं, पण 2-3 मोमोज केल्यानंतर हात आपोआप सेट होतो आणि मस्त असे मोमोजला आपण शेप देऊ शकतो. या पद्धतीने आपण मोमोजला शेप देऊन घेऊया. माझ्यावर विश्वास ठेवा. एकदा हे मोमोज घरी बनवून पाहिले ना तर तुम्ही बाहेरून मोमोज आणण्याची इच्छा नक्कीच कमी होईल. आता आपण याला स्टीम करून घेऊया. त्यासाठी मी एका प्लेटला ना तेल लावून घेतलेली आहे आणि या प्लेट्सवरती आपल्याला सगळे मोमोज ठेवून घ्यायचे. त्या प्लेटवरती थोडेसे लांब लांब ठेवायचे आहेत. आपल्याला मोमोज चिटकून ठेवायचे नाही आहेत, म्हणजे ते स्टीम झाल्याच्या नंतर छान फुलतात. म्हणून थोडेसे लांब लांब ठेवायचे. त्या पद्धतीने मी मोमोज बनवून घेतलेली आहे.
या एका डिशमध्ये मी 6 मोमोज ठेवलेली आहे आणि या वरतूनही आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं या मोमोजला आणि मग नंतर मी हे इडलीच्या पात्रामध्ये हे मोमोज वाफवून घेणार आहे। इडलीच्या पात्रामध्ये मी पाणी टाकले आणि यावरती मी हे प्लेट ठेवते आणि याला झाकण लावून छान 10 ते 15 मिनटं आपल्याला मोमोज वाफवून घ्यायचे। तोपर्यंत आपण मोमोजची छान अशी स्पायसी रेड चटणी बनवूया। एका कढईमध्ये मी 3 टोमॅटो या पद्धतीने कट करून घेतली आहे, ते आपल्याला या कढईमध्ये ठेवायचे आहेत आणि 10 ते 12 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत सुक्या आणि यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचे आणि कोथिंबीरीचे काड्याही यामध्ये टाकायचे आहेत आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि यावरती झाकण ठेवून ना आपल्याला एक 5 ते 7 मिनटं छान अशी याची वाफ काढून घ्यायची आहे। याची छान 5 ते 7 मिनटं वाफ मी काढून घेतलेली आहे आणि या पद्धतीने आपल्याला या टोमॅटोचे साल्टे काढून घ्यायचे वरचे। आता मी हे ना सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि याची छान अशी पेस्ट बनवून घेते या पद्धतीने। आता एका पॅनमध्ये आपण तेल घेऊया आणि त्यामध्ये भरपूर असे लसणाच्या पाकळ्या कट करून टाकायचे आहेत आणि जी आपण पेस्ट बनवून घेतली तीही यामध्ये टाकायची आहे आणि हे छान सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। ही स्पायसी रेड चटणी मोमोज सोबत म्हणजे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे। यामध्ये मी कोथिंबीरही टाकते आणि 1 चम्मच सोया सॉस टाकते आणि मीठही टाकलेली आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचे। 5 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचे। आता आपली चटणी तयार आहे आणि 15 ते 20 मिनटाच्या नंतर आता आपले मोमोज तयार झाले आहेत। झाकण उघडताच येणारा हा गरमागरम स्टीम आणि हे सुंदर सॉफ्ट मोमोज पाहून खरंच तोंडाला पाणी सुटले ना। बघा किती सुंदर झाले आहेत। आता यासोबत स्पायसी रेड चटणी घेऊया। बाहेरून सॉफ्ट, आतून फ्लेवरफुल आणि व्हेजिटेबलची हलकी क्रंच। ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा। अशाच सोप्या, टेस्टी आणि घरच्या घरी बनवता येणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तोपर्यंत अशाच प्रेमाने रेसिपीज बनवत राहा आणि आपल्या माणसांसोबत एन्जॉय करत राहा। थँक्यू।